7 मार्च 2014 रात्री 12:41 क्वालालंपूरहून बीजिंगकडे जाणाऱ्या मलेशिया एअरलाइन्स फ्लाईट MH370 ने उड्डाण केलं, पण केवळ 40 मिनिटांनी. जसं काही आकाशानेच त्यांना गिळून टाकलं. आजही प्रश्न तोच, MH370 नेमके कुठे गायब झालं? विमानात होते 239 प्रवासी. सगळं काही सामान्य चाललं होतं, पण अचानक ATC म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. रडारवरून विमान गायब झालं. एकही SOS सिग्नल नाही, एकही मेसेज नाही. निशब्द गायब. तपास सुरू झाली. पहिले अंदाज दक्षिण चीन समुद्रात कोसळलं असेल, पण मग एक धक्कादायक खुलासा. विमानाचं रूट जबरदस्तीनं बदललं गेलं होतं. ते पश्चिमेकडे वळलं आणि रडारच्या आड जात भारताच्या समुद्री सीमेजवळून फिरलं. ब्लॅक बॉक्सचे तुकडे, सिग्नल्स, काहीही ठोस मिळालं नाही. मात्र भारतीय महासागरात काही भाग सापडले. खरंच ते MH370चेच होते का? अजूनही शंका कायम. काहींच्या मते पायलटचं मानसिक संतुलन ढासळलं. इतरांना वाटतं सायबर हायजॅकिंग, तर काही म्हणतात गुप्त प्रयोग, मिलिटरी मिसाईल. उद्देश कोणता? कुणी केलं? कशासाठी? त्या 239 प्रवाशांचे कुटुंबीय आजही वाट पाहतायत. एखादा कॉल, एखादी खूण, किंवा सत्याचा एक छोटासा प्रकाश किरण. 11 वर्ष उलटली, पण रहस्य अजूनही अंधारातच. अखेर MH370 ने घर गाठलं का? की आकाशाच्या अंतहीन गर्तेत आजही हरवून बसलंय? कदाचित सत्य आपल्यापासून काही अंतरावर गोष्टी सांगण्याची प्रतीक्षा करतं. MH370 जगातील सर्वात मोठा हवाई कोड अजूनही अनुत्तरित.